अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी समोर गोड गोड बोलते, पण नंतर तिच्यामुळेच तुम्हाला सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो? अशी व्यक्ती आहे का जी तुमच्या दुःखांवर फुंकर घालण्याऐवजी त्याच जखमेवर वारंवार मीठ चोळते? किंवा अशी व्यक्ती जी तुमच्या जवळची असूनही मनामध्ये मात्र कपट घेऊन फिरते? जर तुमच्या आयुष्यात अशा व्यक्ती असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आचार्य चाणक्यांनी हजारो वर्षांपूर्वी अशा लोकांबद्दल एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगून ठेवली आहे, जी आजही तितकीच खरी वाटते. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात पैसा गमावला तर तो पुन्हा मिळू शकतो, एखादी वस्तू हरवली तर ती पुन्हा विकत घेऊ शकतो, पण मानसिक शांतता हरवली तर ती परत मिळवण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. आणि अनेक वेळा आपल्या आयुष्यातील ही शांतता काही विशिष्ट लोकांमुळेच नष्ट होत असते. म्हणूनच आचार्य चाणक्यांनी अशा 3 प्रकारच्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे आणि शक्य असेल तिथे त्यांच्यापासून अंतर ठेवण्याचं देखील सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊया, कोण आहेत ते 3 प्रकारचे लोक आणि त्यांच्यापासून सावध राहणं का आवश्यक आहे. मित्रांनो, सर्वात पहिला प्रकार दुतोंडी लोक. होय, चेहऱ्यावर एक आणि मनात दुसरंच काहीतरी असणारी माणसं. अशी माणसं आपल्याला जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात भेटतातच. त्यांचं बोलणं इतकं गोड असतं की सुरुवातीला तेच आपले सर्वात मोठे हितचिंतक आहेत असं आपल्याला वाटू लागतं. ते आपल्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात, आपली स्तुती करतात, आपल्याला जवळीक साधतात आणि हळूहळू आपल्याला विश्वासात घेतात. पण खरी समस्या तिथूनच सुरू होते, कारण ज्या क्षणी आपण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्या क्षणी आपण आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्यांच्या समोर उघड करायला सुरुवात करतो. आपल्या अडचणी, आपल्या कमजोरी, आपल्या घरातील समस्या, आपल्या योजना. आणि हाच तो क्षण असतो ज्याची अशी लोक वाट पाहत असतात, कारण त्यांना तुमची मदत करायची नसते तर तुमच्या कमजोरी ओळखायच्या असतात. आचार्य चाणक्य सांगतात, दुतोंडी व्यक्तीच्या मनाचा थांगपत्ता लावणं अत्यंत कठीण असतं, कारण ती व्यक्ती नेमकं कोणत्या हेतूने तुमच्याशी वागत आहे हे ओळखणं सोपं नसतं. अशी व्यक्ती तुमच्या समोर दुसऱ्यांची निंदा करते आणि दुसऱ्यांसमोर तुमची, तुमच्या समोर शेजाऱ्याबद्दल वाईट बोलते आणि शेजाऱ्यासमोर तुमच्याबद्दल. अशा लोकांना कुणाचं भलं नको असतं, त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ महत्वाचा असतो. म्हणूनच अशा लोकांशी अंतर ठेवणं हेच शहाणपणाचं ठरतं. आता दुसरा प्रकार, समोरच्याच्या जखमेवर वार करणारी माणसं. मित्रांनो, जी गोष्ट आपल्याला आधीच दुःख देते तीच गोष्ट पुन्हा पुन्हा उकरून काढणारी काही माणसं आपल्या आसपास असतात. त्यांना तुमच्या समस्येचं समाधान नको असतं, त्यांना फक्त तुमची अस्वस्थता पाहायची असते. समजा तुमच्या मुलाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले, घरात आधीच चिंता आहे, पण अशी माणसं वारंवार तोच विषय काढतील. किती मार्क मिळाले, कसं काय झालं, अरे एवढे कमी कसे. समजा लग्न जमण्यास वेळ लागतोय तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवर प्रश्न विचारले जातील. अजून जमलं नाही, काय अडचण आहे, इतका वेळ का लागतोय. त्यांना उत्तर जाणून घ्यायचं नसतं, त्यांना फक्त तुमची अस्वस्थता वाढवायची असते. आचार्य चाणक्य म्हणतात, अशा लोकांपासून सावध राहा, कारण त्यांना तुमच्या भावनांची किंमत नसते. तुमच्या दुःखातून त्यांना सहानुभूती मिळत नाही, तर चर्चा करण्याचा विषय मिळतो. मित्रांनो, तिसरा आणि सर्वात धोकादायक प्रकार, कपटी लोक. अशी माणसं अनेकदा आपल्याच जवळची असतात, मित्र असतात, नातेवाईक असतात, शेजारी असतात आणि म्हणूनच त्यांना ओळखणं आणखी कठीण होतं. कपटी व्यक्ती कधीच सरळ विरोध करत नाही, ती हसत हसत तुमचं नुकसान करते आणि अनेकदा नुकसान झाल्यानंतरच
आपल्याला सत्य समजतं. अशी व्यक्ती तुमच्या यशामुळे आनंदी होत नाही, तर आतून अस्वस्थ होते. तुमच्या प्रगतीमध्ये मदत करत नाही, तर अडथळे निर्माण करते. आणि म्हणूनच चाणक्य सांगतात, ज्या क्षणी तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव समजतो, त्या क्षणापासून सावध व्हा. कारण नातं कितीही जुनं असलं तरी सतत नुकसान करणाऱ्या व्यक्तीपासून अंतर ठेवणं आवश्यक असतं. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाशी भांडावं किंवा सगळ्यांशी संबंध तोडावेत, परंतु ज्या लोकांमुळे सतत मानसिक त्रास होतो, ज्यांच्यामुळे आत्मविश्वास कमी होतो, ज्यांच्यामुळे मनशांती नष्ट होते, अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवणं हे स्वतःवर केलेला उपकार असतो. कारण आयुष्य हे खूप मौल्यवान आहे. ते दुःख, फसवणूक आणि नकारात्मकतेमध्ये वाया घालवण्यासाठी नाही, तर आनंद, समाधान आणि प्रगतीसाठी आहे. आचार्य चाणक्यांनी एक अतिशय सुंदर गोष्ट सांगितली आहे. पैसा वापरण्यासाठी असतो आणि माणसं जोडण्यासाठी. परंतु आज अनेक ठिकाणी लोक पैसा साठवतात आणि माणसांचा वापर करतात. जेव्हा आपल्याला कोणीतरी फक्त गरजेपुरतं वापरत आहे याची जाणीव होते, तेव्हा सर्वात जास्त वेदना होतात. म्हणूनच वेळेवर माणसं ओळखा, स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपा आणि जिथे सतत त्रासच मिळतो तिथून शांतपणे दूर व्हायला शिका. कारण स्वतःची मनःशांती जपणं ही देखील एक साधना आहे. तुम्हाला या 3 प्रकारांपैकी कोणता प्रकार सर्वात जास्त अनुभवायला मिळाला? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा विचार तुम्हाला कितपत पटला ते देखील लिहायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक, जीवनमूल्य, प्रेरणादायी विचार आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.